षटक सुरू करायचं आपण. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मी आहे, नो प्रॉब्लेम. यस, 12वा खेळाडू पाठवून द्यायचंय मात्र. यस, तुम्ही मॅच चालू करा. पहिला षटक समाप्तीच्या आतमध्येच पाठवायचं आहे खाली. गोलंदाज पहिला षटक टाकण्यासाठी पॉवर प्ले, शॉर्ट रन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट, गली, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ साईडला जबरजबत 4. शतरक्षण मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय आणि चाललाय चेंडू हातामध्ये. पहिल्या चेंडूवर मिळतो विकेट. ते आऊट झालेला आहे खेळाडू, तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळतोय लवेश. लवेश हा खेळाडू भरपूर दुरून आलेला आहे, मग तो स्वस्तामध्ये आऊट झालाय. एपीएलची तो देखील आतुरतेने वाट पाहत होता, मात्र जास्त काही करू शकले नाही आपल्या संघासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या हातामध्ये रत्नराज. रत्नराज एक चांगला खेळाडू आहे. पाहूया, फार अपेक्षा टीमला. एक चांगली सुरुवात तर चांगली करताना इथे गोलंदाज संदेश हुक केलेला आहे चेंडूला. शतरक्षक आहे तिथे, झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप, झेल सुटली जातोय आणि इथे 2 धावा मिळत आहेत. असं वाटलं होतं की झोल होईल. स्कोरबोर्ड सुरू केला इथे फलंदाजाने. धावसंख्या 2. एक विकेट गमावल्यानंतर थोडीशी शांतता तुम्हाला पाहायला मिळते डगआउटमध्ये, खेळाडू कक्षामध्ये. दुसऱ्या सामन्याला सुरुवात. संदेश गोलंदाजी करताना पॉवर प्लेचं षटक टाकताना आपल्या संघासाठी. ऑफ स्टिकचा चेंडू, मिस टाइम आहे, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक आहे तिथे, झेल सुटली गेली. मागच्या पहिल्या चेंडूवर ज्याने झेल पकडली ती झेल त्यानेच सोडली, आता असंच म्हणूया आपण. एक बाद 3 धावा धावफलकावर. झेल ड्रॉप, अतिशय चांगली झेल पकडली होती, रनिंग झेल पकडली होती पहिल्या या चेंडूवर. त्यानंतरची झेल ही ड्रॉप केली जाते. इंटरनॅशनल लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून तुम्ही APLचा आनंद घेत आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा पहिला दिवस. दुसऱ्या सामन्याला इथे सुरुवात झालेली आहे. आर्या फायटर्स वन द टॉस, इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट अँड अगेन्स्ट बॅट. आपण पाहतोय विराट स्पोर्ट, दोन्हीही नामांकित असे संघ आहेत. संघ मालक देखील खूप चांगले आहेत, उद्योजक आहेत. ऑफस्टिकचा चेंडू, कट केल्या चेंडूला शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडं थांबवण्याचं काम करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संदेश. लेन लाईन चांगली आहे, धाव पलकावर लागलेल्या आहेत, त्यामध्ये 4 धावा, 4 रन, 1 विकेट के नुकसान पर. रत्नराज याच्याकडे नक्की नजर असेल, कारण की हा एक चांगला खेळाडू आहे. ओहो हो, अतिशय जबरदस्त शतरक्षक आहे. नक्की काय चाललं आहे मैदानामध्ये त्या शतरक्षणाकडून, कारण की मागच्या 2 चेंडूवर 2 झेल उडाल्या होत्या. चांगलं जज करता आलं नाहीये. ब्रावो विचार करत असेल, जर विकेट कीपर त्याला ठेवलं तर मी तिथे गेलो तर विकेट कीपर काय करेल. धावसंख्या 6 धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकाचं खेळण्याकरिता फलंदाज आहे रत्नराज. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 धावा आल्यात. रत्नराज चांगली सुरुवात करून देताना आपल्या संघाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय खाली क्षेत्रामध्ये पॉवर प्लेचा हा स्ट्रोक आहे, फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. चेंडू चालत सीमेच्या बाहेर, 4 धावांकरिता.
चौकार आलाय शेवटच्या चेंडूवर. पहिला षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा, 1-10 अशी ही परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते आहे. चला 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट झालं. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आपण, जास्त वेळ घेऊ नका. 12:34 हा सामना सुरू झालेला आहे. आमचे एक्सपर्ट स्कोर आम्हाला सांगतायत प्रत्येक मॅचचा टायमिंग जो आहे त्यांच्या माध्यमातून सेट केला जात आहे. आमचे मित्र शुभम हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आम्ही त्यांना प्रेमाने काळू शेठ असं म्हणतोय. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला संदेशाच्या माध्यमातून. यावर्षी नवीन चेहरे जास्त पाहायला मिळत आहेत APL मध्ये, कारण की यावर्षी पालघर, वाडा, मुरबाड, शापूर, त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली, भिवंडीच्या कान्या कोपऱ्यातून एक खेळाडू इथे खेळण्यासाठी आलेले आहेत. म्हणून नवीन चेहरे यावर्षी जास्त पाहायला मिळत आहे. यस, आता फर्स्ट वॉर्निंग पंचाने दिलेली आहे. वेळेच्या बाबतीत फिल्डिंग करणाऱ्या संघाला दुसरी वॉर्निंग तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर तिसरी नंतर पॅनल्टी स्वतः पंच घोषित करतील. लक्षात असू द्या. ब्रावो, लक्ष ठेवायचं. वेळ जो आहे 25 मिनिटाचा आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिट आहेत. रोनित इथे कुठेतरी रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होत आहे. रोनित देखील मागच्या वर्षी भरपूर चर्चेमध्ये होता APL मध्ये. मागच्या वर्षीचे 2 चर्चेमध्ये असलेले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. एका बाजूला विनीत भोईर, दुसऱ्या बाजूला सतीश वाकचौरे. मात्र विनीत भोईरने दाखवून दिला हम भी दमखम रखते आणि तो पहिला सामना जिंकला. विनीत भोईर अँड कंपनी. अशोकदादा 11. डोले टीम संघाने फुलटा चेंडू, बीमर चेंडू, नो बॉल. पंचांचा सिग्नल आलाय. 1 नव्हे तर 2 धावा इथे कंप्लीट करताना फलंदाज ऋतिक. फ्रीटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. No+2 म्हणजे 3 धावा मिळाल्या या चेंडूवर. धाव संख्या 13 रन, 1 विकेट के नुकसान पर. पुन्हा एकदा आपण पाहतोय या लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. विनीत हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय, खोदून काढल्या चेंडूला. कुणाल जाधवसाठी बेस्ट ऑफ लक सांगितलेला आहे. निलेश कांबळे अर्थात बाला गोरसेचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धाव संख्या 15. लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रोनित याच्या षटकामध्ये एक नो बॉल, एक वाईट पाहायला मिळाला. फ्रीटवर जास्त काही करू शकले नाहीये फलंदाज ऋतिक. धावांचा जर विचार केला तर 15 धावा धावफलकावर. 12:34 हा सामना सुरू झालाय. लक्षात असू द्या वेळ फार जात आहे. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला, भन्ना स्ट्रोक. A1 क्वालिटीचा माइटी ब्लॉक 6. चेंडू चालला सीमा बाहेर. षटकार. माझ्या भीमान क्या बात आहे. रत्नराज ऑन फायर नाव. चौकारनंतर षटकार पाहायला मिळाला. धाव संख्या 21 धावा धावफलकावर. निकलेश शेलार देखील आता इथे मॅचचा आनंद घेताना. अजून एक कडक स्ट्रोक. 1 बॉम्ब सीमा पार. येतोय चौकार. सन्माननीय उमेशदादा सोनवणे यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकार जर विराट स्पोर्ट्स संघाचा कोणताही खेळाडू ठोकतोय तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेला आहे.
12,000. ओ क्या बात आहे. उमेशजी सोनवणे साहेब त्यांचा संघ खेळतोय. हॅट्रिक साठी 12,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धाव संख्या 25, सिल्वर जुबली 25 धावा धाव फलकावर. ही संधी आहे रत्नराजला. फुलटा चेंडू, अजून एक कडक स्ट्रोक. मला तर वाटतं नवीन चेंडू द्यावा लागेल आणि पंचाकडून नो बॉलचा इशारा आलाय. बीमर 1+6 7 धावा. क्या बात है. मूड बना दिया इस बल्लेबाज ने. प्रीत पंचांच्या माध्यमातून कमांड डीजे. निव्या कंपनीचे चेंडू आहेत आणि इतके दूर जात आहेत असं वाटतं की दिवसभर हे चेंडू पुन्हा येणार नाहीये. ज्या प्रकारचे षटकार पाहायला मिळालेले आहेत. धाव संख्या 32 32. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता कोण षटक कंप्लीट करेल हे पाहणं गरजेचं आहे, कारण की 2 बीमर चेंडू टाकलेले आहेत गोलंदाज रोनितने. निमेश भाऊ आपण थोडा संपर्क साधायचा आहे. धाव संख्या 32 धावा झालेल्या आहेत. हा षटक कंप्लीट करण्यासाठी हा गोलंदाज आपण पाहतोय कुणाल आलेला आहे. अतिशय कडक फलंदाजी पाहायला मिळते. गाव गटातून रत्नराज आपण खेळताना बघतो नेहमी, तेव्हा असा परफॉर्मन्स पाहायला मिळत नाही. मात्र एपीएल ची तयारी चांगली केलेली आहे रत्नराजने. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. ऑफ स्टिकचा चेंडू. स्ट्रोक पाहतोय आपण ऑफ साइडला खेळलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर चेंडूला फील्ड केली जाते. एक सिंगल धाव कंप्लीट. धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 33 धावा. 33 3. एकच विकेट पडलेला आहे आणि धाव संख्या 33. गोलंदाज कुणाल. शेवटचा चेंडू. पाणी तयारीमध्ये ठेवायचं आहे. यस, पाण्याची मागणी मैदानाच्या आतमधून होत आहे. पाणी तयार ठेवायचं. षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 2 मिनिटाचा ब्रेक असेल. त्या 2 मिनिटांमध्ये पाणी घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. कुणाल षटक कंप्लीट करताना कुणालने 2 चेंडू जर चांगले टाकलेले आहे. शतरक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. नकारताना रत्नराज. षटक कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर 34 धावा. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं लगेच आणि 2 मिनिटाच्या आत मैदानाच्या बाहेर यायचं. जास्त वेळ घेऊ नका. स्ट्रॅटेजिक टाइम. ड्रिंक्स इंटरवल. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. तोपर्यंत टीव्ही मॉनिटरवर तुम्हाला ज्याने ज्याने या स्पर्धेमध्ये पार्टनरशिप घेतली आहे नक्कीच त्यांचे फोटोज जे आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वप्रथम टीमचे ओनरचे फोटो दाखवले जात आहेत. सतीश भाऊ यांचा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर शुद्धोधन अशोक जाधव, दिलीप दादा जाधव यांचा देखील फोटो पाहायला मिळाला. उमेश सोनवणे साहेबांचा फोटो तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर गौतमजी उबाले, वैभवजी भोईर, गोल्डन स्पोर्ट टिटवाला, त्याचबरोबर भरत दामोदर जाधव जे स्पर्धेचे सर्व आहेत रावण स्पोर्टचे, सतीश प्रकाश जाधव, आयुष दिलीप केदार, भीम वॉरियर्स दिलीप जाधव लोणाट यांचा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. तर तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होत आहे. संदेश कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे. संदेशने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले तर विकेट मिळाला होता. त्यानंतरची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. डोकेदुखी गोलंदाजी पाहायला मिळेल रोनित याची, कारण की रोनितने 2 बिमर चेंडू टाकले होते. एक वाईट टाकला होता. षटकार चौकार खाल्ला होता आणि त्यानंतरचा षटक जो कंप्लीट आहे तो कुणालने केला होता. कुणालने 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या. असं आपण नेहमी बघितलं आहे जेव्हा 2 बिमर चेंडू गोलंदाज टाकत असतो तेव्हा तो षटक
दुसऱ्याला टाकण्यासाठी दिला जातो आणि त्यानंतर कुणाल आला होता. कुणालने खूप चांगली गोलंदाजी केली. संदेश कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे. संदेशचा पहिला चेंडू बॅटवर घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. फलंदाज बाद होतोय ऋतिक. या षटकाला सुरुवात केली. पहिला चेंडू विकेट मिळाला. विकेट टेकर गोलंदाज संदेश. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. टीमचे कॅप्टन बुद्धार्थने देखील मागच्या वर्षी खूप चांगला क्रिकेट खेळला होता डीडी स्पोर्ट बिनारच्या मैदानावर. हा चांगला स्ट्रोक आहे. क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळेल. रत्नराज पर्यंत आपल्या बॅटनं 26 धावा आलेल्या आहेत. चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. धाव संख्या 35. 35 लॉस ऑफ 3 विकेट्स. 35 रन 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम विराट स्पोर्ट शेलार. संदेश रावंत विकेटने. गोलंदाज समोर तगडा फलंदाज जशा बॅटनं षटकार पाहायला मिळतात प्रेक्षकांना. ऑफस्टिकच्या बाहेर स्वतःला यॉर्क करून घेतला होता. वाईड यॉर्कर चेंडूचा हा प्रयत्न होता गोलंदाजाचं. यशस्वीरित्या सक्सेसफुली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा संदेश. विकेट कीपर ब्राओ. शॉर्ट थर्डमॅनला विनीत. इथे फसला गेलाय. टॉप एच आहे. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. तिसरा विकेट आतापर्यंत घेतलेला आहे संदेशने. गुड बॉलिंग. फायटर क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचं जेवढं कौतुक करू तितकं कमी आहे संदेशचा. कंजूस भरी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 3 विकेट आतापर्यंत घेतलेल्या आहेत आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये. संदेश गोलंदाज. आता बॅटल चांगला आहे. समोर तगडा फलंदाज आहे. त्याच्याकडे फार मोठे मोठे फटके आहेत. पाहूया संदेश सरशी ठरतोय का आपल्या गोलंदाजीमध्ये. आल्यानंतर आपण बघितलं ऑन साईडला मिड विकेट खेळ्या चेंडूला खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल धाव. धाव संख्या 36 धावा 36. आमचे डीजे मॅन थोडंसं आमची दखल घ्यायची आहे कारण की आवाज जो आहे वाईस जो आहे अटकला जातोय. अंतिम चेंडू या षटकातील संदेश याचं सक्सेस षटक तुम्हाला पाहायला मिळत आहे. शेवटच्या षटकावर मिस टाइम झाले. संदेश चेंडू खाली आहे मात्र पोहोचू शकले नाहीये. एक धाव झाली आहे. सिंगलची मदत. धाव संख्या धावफलकावर 37 धावा.
3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 37 धावा धावफलकावर. आता 4 मिनिटं बाकी आहेत चौथ्या षटकाला आणि 4 मिनिटांमध्ये जर षटक कंप्लीट झाला नाही तर तुम्हाला 30 सर्कलमध्ये खेळाडू एक्स्ट्रा लावावा लागेल. ब्रावो, लक्षात घ्यायचं आपण, तुमचं देखील टाइम सेट आहे, फलंदाजी करणाऱ्या संघाचा देखील टाइम सेट आहे. वेळ फार कमी आहे, आपल्याला सामने खेळवायचे आहेत. आजचा शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. विनय गोलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. विनय विनय याला देखील तीच कामगिरी करावी लागेल. आपल्या षटकामध्ये ज्या प्रकारचे संदेशने कामगिरी केली, आमचे एक्सपर्ट स्कोर सांगत आहेत की 13 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 3 विकेट्स घेतलेला आहे संदेशने. खूप चांगला स्पेअर पाहायला मिळाला प्रेक्षकांना. पहिला चेंडू MS धोनीच्या अंदाजामध्ये खोदून काढले बुद्धार्थने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव. रॉयला एक संधी दिली आहे बुद्धार्थने. बुद्धार्थ असं ही टीमचा कॅप्टन आहे. बुद्धार्थ देखील मोठे पटके खेळू शकतो. मिळाली 38 धावा धावफलकावर. 38 लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज सज्ज होत आहे. विनय समोर तगडा फलंदाज आहे रॉय. फार लक्ष असेल रॉय याच्या बॅटिंगवर. ओ, हेलिकॉप्टर उडवायचं होतं. ऑफस्टिकला हा चेंडू स्विंगिंग यॉर्करचा चेंडू पाहायला मिळाला. सर एस्टिकाच्या हातामध्ये निघून गेला होता. टॉट चेंडून इथे समाप्ती होत आहे. वारंवार गोलंदाजाकडे येऊ नका आपण प्लीज. 3 मिनिटं राहिलेले आहेत 4 चेंडूंसाठी. प्रत्येकाला आम्ही वेल सेट केलेली आहे. टीव्ही मॉनिटर देखील तुम्हाला वेल पाहायला मिळेल. ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी विनयची पाहायला मिळते. आपल्यामध्ये असलेली कला, आपल्यामध्ये असलेला हुनर अतिशय चांगला दाखवत असताना आपल्या गोलंदाजीच्या अंदाजामध्ये ओ हो परफेक्ट वाईड यॉर्कर चेंडू टाकला जात आहे. रॉयची परीक्षा घेताना विनय 100 हा आकडा निर्माण होताना विनयच्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर 2 चेंडू डॉट. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खडे लॉफ केले चेंडूला. चेंडू चाललाय वाईट अप लॉंग अप मध्ये. एक सिंगल धाव. चौथ्या षटकामध्ये थोडीशी शांतता. असंही म्हटलं जातं की वादळ येण्यापूर्वी जी शांतता असते ती शांतता पाहायला मिळते की काय रॉयच्या माध्यमातून. 39 धावा 39. 39 रन बन चुके अब. बुद्धार टीमचा कॅप्टन. 2 चेंडू खेळायचे आहेत अजूनही या षटकाचे. बुद्धारची बॅट चालली गेली आहे. गॅपमध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. हा थांबणार नाही. चेंडू सीमा पार. येतोय चौकार. धावसंख्या 43 धावा. अंतिम चेंडू या षटकातील. क्या बात आहे. विनयने देखील दाखवून दिलाय मी देखील चांगली गोलंदाजी करू शकतो या IPL मध्ये. फक्त 6 धावा खर्च केल्या आतापर्यंत 5 चेंडू मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने विनय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग ऑफवर चेंडूला फील्ड केला जातोय. एक सिंगल धाव कंप्लीट. षटक येथे समाप्तीचा इशारा गोकुलदास पाटील सरांच्या माध्यमातून. तर मित्रांनो 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 44. म्हणजे 11ची सरासरी गाठत आहे टीम. इथे पाहायला मिळतं विराट स्पोर्ट्स शेलार, उमेशजी सोनवणे फॅम टीम. अगदी वेळेनुसार 4 षटक कंप्लीट झालेले आहेत. शेवटचा षटक देखील समाप्त करायचं आहे. विराट स्पोर्ट टीम आप खेळताना आपण पाहतोय सन्माननीय उमेश अनंता सोनवणे फॅम टीम आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतायत आर्या फायटर्स बिग नेम APL. आर्या फायटर्स या संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. प्रत्येक वर्षी आपण त्याचा खेळ पाहतोय.
गौतमजी उबाले, समाजसेवक मीठपाडा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते. आर्या फायटर्स. आर्या फायटर्स जो संघ आपण पाहतोय त्या संघामध्ये एक से बढ़कर एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ब्राव जो कल्याण डोंबिवलीवरून या परिसरामध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. शेवटच्या षटकासाठी प्रेम गायकवाड. नाम आहे प्रेम. प्रेम गायकवाड पाहूया. ऑफ स्टिकचा चेंडू, क्लासिकल भन्ना स्ट्रोक. क्या बात है, मूड बना दिया स्ट्रोक ने. चेंडू चालला सीमेच्या बाहेर. बुद्धारच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6 आकडा गाठलेला आहे. 50 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लासिकल ड्राईव्ह, असे स्ट्रोक पाहायला खूप मजा येतो. गोलंदाज प्रेम गायकवाड. राईट आर्म ओव्हर द विकेट. कमबॅक होईल का? हा चेंडू परफेक्ट यॉर्कर. मधली दांडी वाकवली जाते. फलंदाज बाद होते बुद्धार्थ. सांगत आहे की रॉय षटकार मारू शकतो. हो, त्याला विश्वास आहे कारण की हा चेंडू उडवलाय. मिस टाइम झालाय. चेंडू हवेमध्ये झेल सुटली आहे आणि चेंडू चाललाय सीमा पार चौकार. आता रिप्ले इन्स्ट्रक्शन असेल. कमांड इज ए डॉक्टर बाबा. रिप्ले दाखवला जात आहे. प्रयत्न पहा. ओ झेल सुटली. ओ मात्र आपण आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला विनयने, मात्र चेंडू निघून गेला सीमा पार चौकार. संख्या 55 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे प्रेमाच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता मात्र प्लम एलवी. फलंदाज बाद. रॉईज बॅक टू डग आउट.
केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाही. अजून एक धक्का देताना प्रेम. तो मित्रांनो अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा झालेला आहे धावफलकावर 55 आणि अब तक 56 धावांचा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. आपण छोटासा ब्रेक घेऊया. अकरा धावा खर्च केल्याने 3 विकेट इथे पाहायला मिळाले. तर A1 जोडी चिंबीपाडा आणि या मॅचचा विजेता संघ पुढील मॅच खेळणार आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, जास्त वेळ आपण घेणार नाहीये. टॉस या मॅचच्या नंतर होईल. या आमचे VIP डायज जिथे एन्जॉय करताना आपलेच समाजाचे सर्व खेळाडू तसेच प्रमुख पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा आगाज आजपासून झालेला आहे आणि अतिशय सुंदर असा व्ह्यू तुमच्या टीव्ही मॉनिटरवर पाहायला मिळत आहे. DD स्पोर्ट ग्राउंडचा हा मेन गेट आणि आमचा VIP डाईस दाखवला जात आहे दुसऱ्या अँगलने तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय भरतदादा जाधव यांच्या संकल्पनेतून हा APL तुम्हाला पाहायला मिळतोय. संस्थापक अध्यक्ष रावण ग्रुप ऑफ महाराष्ट्र भरतदादा जाधव यांची ही संकल्पना. यावर्षी त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे या स्पर्धेला आणि ती स्पर्धा इथे पार पडली जात आहे. सर 56 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग पोझिशन लगेच लावून घ्यायची आणि सलामीची जोडी देखील तुम्ही खेळपट्टीवर पाठवून द्यायची. पंच आपण पाहताय शकील कुडी सर आणि गोकुलदास पाटील सरांना इथे दाखवला जात आहे. थोडीशी चर्चा करताना मैदानामध्ये, कारण की प्रत्येकाचं स्वप्न असतं की एखादा क्रीडांगण चांगला असावा, चांगला आयोजन, चांगला लाईव्ह असावा या स्पर्धेमध्ये. ती स्पर्धा इथे सफलतापूर्वक पार पडताना पहिला दिवस अखेर आपण पाहतोय. VIP डाईजचा नजारा तुम्हाला पाहायला मिळते. संपूर्ण आमचे पाहुणे मंडळी जे आहे ते पाहायला मिळते. सतीश वागचौरे थोडीशी चर्चा करताना या VIP डाईजवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्यास या मॅचचा आनंद घेतात त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. बुद्धिस्ट युवा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेमध्ये पालघर, रायगड, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुरबाड, शहापूर या सर्व परिसरातील हे खेळाडू इथे तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेची चर्चा गेले 60 ते 70 दिवस अगोदर चर्चा सुरू झाली होती. ऑक्शन कुणाल फार्म हाऊस इथे या संघाचा झाला होता आणि तिथे सर्व संघ जे आहे डिवाइड झाले होते. कोणता खेळाडू कोणत्या संघामध्ये खेळ त्या खेळाडूवर बोली लावली होती त्या ऑक्शनमध्ये आणि आज ते खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. बुद्ध समाजाचं नाव हे सर्व खेळाडू वरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खेळाच्या माध्यमातून भाईचारा असावा तर असा असावा, कारण की आपल्या समाजाची प्रीमियर लीग प्रत्येक ठिकाणी व्हा हीच अपेक्षा प्रत्येकाला असतो. आणि गेले 365 दिवसानंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा खेळण्यासाठी DD स्पोर्ट बिनाच्या मैदानावर आपण सर्व जमलेलो आहोत. आता ती स्पर्धा आजपासून सुरू झाली आहे. दुसरा मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे विराट स्पोर्ट शेलार आणि आर्या फायटर्स इज अ बिग नेम. ओपनर्स पाठवून द्यायचे आहेत. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज, आम्ही तुम्हाला वारंवार रिक्वेस्ट करत आहोत, कारण की वेळ प्रत्येकासाठी थांबू शकतो. मात्र जो संध्याकाळी जो सूर्यनारायण आहे तो त्याच्या वेळेवर जातो आणि इथलं विक्लेशन असं आहे की 5:35 या 40 मिनिटापर्यंत आपण इथे क्रिकेट खेळू शकतो, त्यानंतर खेळू शकत नाही. ब्लॅक लाईट सुरू होतो. तर प्लीज मी वारंवार सूचना करतो प्रत्येक संघाच्या कॅप्टनला, प्रत्येक संघाच्या खेळाडूला मी नम्र विनंती करतो की आपण जास्त वेळ घेऊ नका आणि सामना लगेच सुरू करायचा आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात करायची. आपण बॅटर पाठवून दिलेल्या आहेत मैदानामध्ये. ब्रावो आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येत आहे.
सलामीची जोडी, लक्ष फार मोठा नाहीये, मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. मागच्या मॅचमध्ये 66 धावांचं आव्हान सहजरित्या कंप्लीट करण्यात आला होता. अशोक दादा 11 डोले टीम संघाच्या माध्यमातून फिनिशर रोहित ज्याने 2 चेंडूमध्ये मॅच फिनिश केली होती शेवटच्या. ब्राहो आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. गोलंदाज आपले आर्म्स फ्री करताना आपण पाहतोय. विराट स्पोर्ट शेलार संघाच्या माध्यमातून बुद्धा संघाचा कॅप्टन टीमला लीड करताना आपण पाहतोय. रॉय मिडऑफवर फिल्डिंग पोझिशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. गणेश गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज पॉवर प्लेचा षटक टाकण्यासाठी सज्ज झालेले आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग यष्टीरक्षक यष्टू पासून थोडंसं दूर आहे. ऑफ साईडला जर बघितलं एक नव्हे तर 5 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, जिथे एक खेळाडू शॉर्ट थर्डमॅनवर आहे. त्यानंतर गली पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक्स्ट्रा शॉर्ट कव्हर आपण पाहतोय आणि एक्स्ट्रा डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिडऑफवर रॉयल आपण पाहतोय. ऑन साईडला जर विचार केला स्क्वेअर लेग पंचांच्या ठीक बाजूला एक क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. मिड विकेट आणि मिड ऑन क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोलंदाज गणेशाचा पहिला चेंडू वेल सुरू होत आहे. 1:10 आणि गोलंदाज आहे गणेश आणि समोर आहे ब्राव. डीजे ब्रावला चांगली इनिंग पेश करावी लागेल. पाहूया कोणत्या प्रकारे सुरुवात होते. टार्गेट 56 धावांचा चेंडू पहिला पॉवर प्लेचा गणेशचा. राऊंड द विकेटने पहिला चेंडू समोर फॉलोथ्रो मध्ये प्रयत्न झाला होता, मात्र जर झेल झाली असते तर आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल म्हणू शकलो असतो आपण. असे कमी झेल आपल्याला पाहायला मिळतात जे हातामध्ये चिपकत आहेत फॉलोथ्रो मध्ये. एक चांगली सुरुवात करताना ब्राव आपल्या संघासाठी. प्रत्येक चेंडू मागे गोलंदाज जवळ जाऊ नये. तुमची वेल 20 मिनिटाची आहे. पहिले 4 षटकांसाठी 25 मिनिटाचा अगदी वेल सेट करण्यात आलेला आहे. पहिला चेंडू टाकला गेला आहे 1:10 गोलंदाज गणेश. राऊंड द विकेटने व्हीआयपी टाईज एन कडून बॅटर कुणालला हा चेंडू पाहतो आपण. गतीमध्ये परिवर्तन हलकासा स्किट होताना बघितला आपण. चेंडू ऑफ स्टिक वरून सर एस्टिकाच्या हातामध्ये निघून गेला. चेंडूने सुरुवात. फलंदाज कुणाल. प्रत्येकी चेंडू बॅटवर घ्यायचे कुणालला, कारण की आपला फुटवर्क असणं गरजेचं आहे खेळपट्टीवर. गणेश राऊंड द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ स्टिकच्या बाहेर निघून ऑन साईडला खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जवळ शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला फेल्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. धाव संख्या 2. मुख्य व्यासपीठावर निकलेश शेलार, त्याला देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आपण मित्रांनो. तो देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. सध्या चर्चा करताना महेश जाधव आणि त्यांच्या इतर सहकारी सोबत. गोलंदाज गणेश. ब्रावो साठी. ब्रावो याला हा चेंडू फिरकी चेंडू होता आणि चेंडू आपल्याला पाहायला मिळते ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या 3. आमचे डीजे मॅन थोडस वाईस कट होते, थोडं लक्ष द्यायचं आपण. गणेश पुन्हा एकदा ब्रावोच्या अंदाजामध्ये खेळलेला हा फटका. चेंडू चालला सीमा पार. येतोय षटका. संख्या 9 धावा ब्रावोचा अंदाज आहे. मी का इतक्या दूरून आलेलो आहोत. मी कल्याण डोंबिवली मी प्रवास केलेला आहे. मी भिवंडीमध्ये माझ्या नावाची छाप सोडण्याकरिता आलेलो आहो. ब्रावोचा हा अंदाज पुन्हा एकदा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे. झेल नव्हे तर मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. डीजे ब्रावो बॅक टू डग आउट. बड़ी मछली जाल में फंसी हुई. जाल में फंसी भी लौटते हुए निराश कदमों से बल्लेबाज डीजे ब्रावो. पिछले गेंद पे 6 जड़ा था उन्होंने.
अगली गेंद को भी बाहर मारना चाहते थे लेकिन फंस गए वहां पर, बढ़िया कैच पकड़ते हुए। तुषार ने बेहतरीन कैच पकड़ा था डीजे ब्रावो का। गणेश, नए बल्लेबाज संदेश, बेहतरीन स्ट्रोक, बुद्धार्थे वापर, अच्छी फील्डिंग, 1 रन पूरा करते हुए संदेश, स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर। बड़ी सफलता मिली इस ओवर में, पावर प्ले के ओवर में। कहीं ना कहीं रोकना चाहते थे वहां पर। मी पुन्हा एकदा आवाज देईल, एकत्र होऊ नका आपण, आजचा शेड्यूल आपल्याला आजच समाप्त करायचं आहे। बुद्धार्थ, वेळेच्या बाबतीत लक्ष द्यायचं आपण। फक्त गोलंदाज चेंज होईल, बाकीच्या खेळाडूंना आपापल्या जागेवर जायचंय। 5 मिनिटं इथे समाप्त झालेले आहेत। 15 मिनिटं 3 षटकांसाठी आहेत, 4 षटकांसाठी 20 मिनिटं आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटं। नाही, काही हरकत नाही, तुम्ही जमा, पॅनल्टी लागेल तेव्हा तुम्हाला बरोबर समजेल की टाइम काय असतो, वेळेला किती महत्त्व असतो। पंचांनी पहिली वॉर्निंग दिलेली आहे, दुसरीचा विचार करेल ऑर्गनाइज कमिटी, तिसरी पंच जेव्हा देतील तेव्हा पॅनल्टी लागली जाईल। गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरं षटक टाकण्याकरिता तुषार गोलंदाज षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरता आलेला आहे आणि बॅटर संदेश, ज्याच्या पाठमधून मागच्या 1 चेंडूवर 1 धाव आली होती। हा खराब चेंडू आहे आणि हा चेंडू थांबणार नाहीये, सीमेच्या बाहेर चालले, 4 धावांकरिता येतोय चौकार। अशी गोलंदाजी झाली तर डोकेदुखी ठरू शकतो। चौदा धावा झालेल्या आहे धावफलकावर। हळूहळू का होईना यूट्यूबवर आमचे व्ह्यूअर्स जे आहेत, प्रिन्स मूवीचे जे व्ह्यूअर्स आहेत ते आता येणं सुरू झालेलं आहेत। हुक केल्या चेंडूला, खाली क्षेत्र आहे, अजून एक चौकार पाहायला मिळतोय, बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅटमधून निघताना आपल्याला पाहायला मिळतोय संदेश याच्या बॅटमधून। क्या बात आहे, धाव संख्या धावफलकावर झालेली आहे ती म्हणजे 18 धावा। चांगलं स्ट्रोक, चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते तुषारच्या अगेन्स्ट। तुषार, अजून एक विकेट करायचं होतं, अवस्थेचं अपील केला होतं, विकेट कव्हरेजच्या माध्यमातून अपील झाली होती, ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू होता। चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून, कमबॅक करताना गोलंदाज तुषार आपल्या गोलंदाजीमध्ये। आव्हान जो आहे 56 धावांचं आहे, त्याचं पाठलाग करताना टीम आर्य फायटर्स। गोलंदाज तुषार लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करताना थोडंसं रनअप चुकताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाईल, भिनार गावाच्या एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय संदेश सज्ज होतोय। हॅप ट्रॅकर पुन्हा एकदा हुक केलंय, चाललाय चेंडू सीमेच्या बाहेर, निर्णय न बाकी आहे। 6 धावांचा इशारा करताना आमचे पंच गोकुलदास पाटील सर।
जोपर्यंत चेंडूवर फील्ड करतो तोपर्यंत एक सिंगल धाव. धाव संख्या धावफलकावर 25 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे तुषारचं. धावांची इथे लुटमार करताना तुषारला विकेट घेणं आता गरजेचं झालंय, कारण की धावा खळस झाले आतापर्यंत 15. कुणाल सज्ज होत आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा चेंडू आलेला आहे, जिथे 2 चौकार एक षटकार पाहायला मिळाला. लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर जाणारा अजून एक चौकार पाहायला मिळतोय. षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या 29 धावा. अशीच काहीतरी परिस्थिती होती जिथे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या 34 धावा. पहिल्या डावामध्ये 34 धावा विराट स्पोर्ट्स संघाने घेतल्या होत्या आणि आता आर्या फायटर्स या संघाने 2 षटकाच्या समाप्तीवर 29 धावा घेतलेल्या आहेत पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. कॅप्टन आता बुद्धार्थ गोलंदाजीसाठी आलेला आहे. षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता फील्ड पोझिशन लावून घ्यायचंय. 11 मिनिटं समाप्त झालेली आहेत पहिल्या 2 षटकांसाठी. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टीम मीटिंग मोल्ला कमिटी बंद करायची आहे. चर्चा कमी करा, कारण की ऑलरेडी खर्च भरपूर झालेला आहे या स्पर्धेला, त्याच्यावर आमचं देखील लक्ष आहे. 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 9 धावा बनवायच्या. तिथून संदेश ज्या प्रकारे आपल्या फॉर्म मध्ये दिसतोय असं वाटतं की येणाऱ्या 2 ते 1.5 षटकापर्यंत हा सामना फिनिश होऊ शकतो. ज्या प्रकारे त्याचं बॅटल आहे. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत बुद्धार्थ कॅप्टन आहे. टीमला मॅच मध्ये कमबॅक करून देईल का, विकेट मिळेल का, या षटकामध्ये संदेशचं पाहूया आपण. बुद्धार्थ राईट आर्म ओव्हर द विकेट. कोंबरपाडा एक्सप्रेस पुन्हा एकदा कट केलाय, गॅप मध्ये खेळलाय. क्लासिकल ड्राईव्ह, प्रोफेशनल क्रिकेट सारखा हा क्रिकेट त्याचा पाहायला मिळतो. संदेशचं चौकार येतोय. पहिल्यांदा खेळतोय. 5व्या पर्वामध्ये नव्हते ते, 6व्या पर्वामध्ये त्यांना संधी मिळाली. ते संधीचं सोनं करताना इथे पाहायला मिळतंय. बुद्धार्थ राईट आर्म ओव्हर द विकेट. कमबॅक होईल का या चेंडूवर? हा चेंडू चांगला आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगला गोलंदाज तोच असतो, वापसी करण्याची ताकद ठेवत असतो. बुद्धार्थने वापसी केली आहे, मात्र चेंडू आपण जर बघितलं तर कमी आहेत आणि धावांचा विचार केला तर 24 धावा आहेत. म्हणजेच 16 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. 23 धावांची आवश्यकता आहे. 33 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. बुद्धार्थ पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेपिटाइज एन कडून हा चेंडू बॅटची एज होती, संधी होती विकेट किपर याच्याकडे, मात्र झेल सुटली जाते आणि जीवनदान कोणाला मिळालं तर संदेशला. अगोदर संदेश नाकामध्ये दम करत असताना टीम विराट स्पोर्ट्सला टीम संघाच्या, कारण की आतापर्यंत धावा संदेशने खूप चांगल्या बनवल्या आपल्या संघासाठी. 3 चौकार आणि 1 षटकाच्या मदतीवर खेळपट्टीवर खेळत आहे. 21 धावांवर 21 अब तक बनाए अपने टीम के लिए. कुणाल सज्ज होत आहे. कुणालची एच होती, मात्र विकेट किपर पुन्हा एकदा तिथे प्रयत्न करत होता. शॉर्ट दरम्यानला चेंडूला फील्ड केली जाते. एक सिंगल धाव कंप्लीट. सिंगल 35 धावा धावफलकावर. अवसंख्या धावफलकावर 35 धावा लागलेल्या आहेत. आमचे मित्र प्रथमेश पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा बॅटची एच, मागच्या बाजूला शतरक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅनला हलकसं मिसफील्ड, एक सिंगल धाव कंप्लीट. या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केलेल्या आहेत बुद्धार्थने, त्या म्हणजे आहेत ते 7.
5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतरचा खूप चांगला कमबॅक पाहायला मिळाला आणि आता विकेटची आवश्यकता झाली आहे इथे विराट स्पोर्ट्स शेला टीम संघाला. बुद्धार टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा सुंदर असा ड्राईव्ह लॉंग ऑफ वर रॉय चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. धाव संख्या 37 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. तर येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 12 गेंदे 19 रन, 12 गेंदों में 19 रन चाहिए. शकील कुडी सर हमारे तरफ देख रहे हैं. यस, वो हमेशा खुश रहते हैं. यस, हमें मालूम है. चला फिल्डिंग लावायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला जर स्ट्रॅटेजी टाइम घ्यायचा असेल तुम्ही पाणी घेऊ शकता मैदानामध्ये. प्रत्येक संघाच्या कॅप्टनने लक्षात ठेवायचं आहे 3 षटक किंवा 2 षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकता. थंडगार पाण्याची व्यवस्था आहे इथे. खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून. दुसरा सामना आजच्या दिवसातील शेड्यूल थोडासा लेट उशिराने सुरू झालेला आहे. लेट मगर ग्रेट, एपीएल की यही खासियत है, जब भी होता है अच्छे के लिए होता है. पिछले 65 दिनों के बाद ये फिर से एक बार मुकाबला आपको देखने मिल रहा है. सुंदर अशा ट्रॉफीज आलेल्या आहेत. कडक ट्रॉफीज, कडक स्पर्धा, कडक ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील व्हीआयपी डाईच्या समोर. षटक क्रमांक दुसरी वॉर्निंग आलेली आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघाला दुसरी वॉर्निंग पंचाने दिली आहे वेच्या बाबतीत. तिसरीला पॅनल्टी घोषित केली जाईल, लक्षात असू द्या. मग तो ऑर्गनाइज कमिटीचा संघ असो की कोणाचाही असो, जे नियम आहेत ते सर्वांसाठी आहेत. जे टेनिस क्रिकेट बॉल मध्ये जे नियम वापरले जात आहेत ते नियम सर्वांसाठी आहेत, लक्षात असू द्या. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. बुद्धार्थ टीमचे कॅप्टन आहात आपण, जिम्मेदारी काहीतरी असतो, लक्षात असू द्या. मला वाटतं फिल्डिंग लावून झालेली आहे आता आणि गोलंदाज गणेश दुसरं षटक असेल, कारण की पहिला षटक पॉवर प्लेचं 10 धावा खर्च केले तर एक विकेट मिळाला होता. कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे. पहिला चेंडू ऑन साइडला उडवलाय आणि चाललाय चेंडू सीमेच्या बाहेर, येतोय षटकार. क्या हो सकता है, क्लिंग बॉल डांडी गुल. धावा दिल्या होत्या पहिल्या डावामध्ये. आता बॅटिंग साठी मैदानाच्या मध्ये आलाय. धाव संख्यांची जर आवश्यकता जी आहे 13 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू बाकी आहेत 10. 10 गेले 13 रन. मॅच जर बनवायची असेल तर विनेचा विकेट फार महत्वाचा असेल, खास करून संदेशचं विकेट. विनय आल्या आल्या आपण बघितलं षटकार मारण्याचा प्रयत्न होता, डॉट चेंडू समाप्त झालाय. डॉट चेंडू कमबॅक षटकार खाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं विकेट, त्यानंतर डॉट चेंडू. 7 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे, लक्षात असू द्या. बुद्धार्थ अँड कंपनी विराट स्पोर्ट शेला टीम. गणेश राउंड द विकेट. पुन्हा एकदा कट केले चेंडूला ऑफ ड्राईव्ह, मात्र क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केली जाते. एक सिंगल धाव कंप्लीट. धाव संख्या 44 44. येणारे चेंडूचा खेळ जो बाकी आहे
8 आणि धावांची आवश्यकता आहे 12. 2 चेंडू फार महत्वाचे आहेत या षटकातील. गणेश राऊंड द विकेटने पुन्हा एकदा. हा स्ट्रोक चांगला आहे. बुद्धार्थ आहे टीमचा कॅप्टन. चुकी होणार नाहीये. संदेशचं विकेट मिळालं. मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. संदेश बॅक टू डग आउट. असा पाठवा की त्याला सर्वांची नावं माहिती असावी. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. शुभम. शुभम पाहूया कोणत्या प्रकारची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 7-12 त्याला हवा असणारा 7-12 हा आकडा आलेला आहे स्कोरबोर्डवर. गोलंदाज गणेश. ओ हो हो हो, चांगला चेंडू. मात्र विकेट किपर थोडीशी चुकी करताना इथे पाहायला मिळतंय. 22 इशारा पंचांच्या माध्यमातून तर षटक इथे कंप्लीट झालेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 45 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी आता इथून 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. शॉर्टमध्ये टीम मीटिंग करायची आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. बुद्धार्थ 4 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे. पाणी, यस पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची माग केलेली आहे. तोपर्यंत ऐकूया डीजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आता आपण. असं आपण मैदानामध्ये देखील लक्ष द्यायचं आहे. ऑर्गनाइज कमिटी आपण देखील मैदानाच्या आतमध्ये थोडं लक्ष द्यायचं आहे. खेळाडूंना पाणी हवं असेल तेव्हा पाणी देखील तयारीमध्ये ठेवायचं आहे आपण. सहा चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि घेतला तर फिल्डिंग लावून प्लीज. फिल्डिंग लावून घ्यायचंय. पंच वारंवार तुम्हाला सूचना देत आहेत. इथून कोणत्या प्रकारची टीम मीटिंग होणार नाहीये. बुद्धार्थ वेळ समाप्त झालेली आहे आपली. प्लीज
अरे चर्चा जर तुम्हीच करणार तर आम्हाला भरपूर खर्च करावा लागेल, कारण की आजचा शेड्यूल आजच समाप्त करायचा आहे. शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलेला आहे. इथे आपल्याला पाहायला मिळतोय बंटी, एक लोकप्रिय नाव बंटी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. स्ट्राईकवर शुभम. फार अपेक्षा 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच इथे बनू शकतो. पहिल्या 2 चेंडूवर मॅचचा रिपोर्ट लागेल. जसं मागच्या 2 चेंडूवर रोहितने 2 चेंडूमध्ये मॅच फिनिश केले होते. गोलंदाज बंटी, पहिला चेंडू, फार महत्वाचा षटक दोन्ही संघांसाठी. ओ हो हो, वड शॉट, चेंडू चालला सीमा पार, येतोय षटकार. नॅचरल ऍक्शन मध्ये क्रॉस अँगलने चेंडू सीमा पार पाठवून दिला होता. सीमा पार षटकार. जबरदस्त फ्लिक पाहायला मिळाला. फलंदाज शुभम याज, गोलंदाज बंटी. पुन्हा एकदा अवधीचा अपील झाला तर मात्र इम्पॅक्ट स्टंप लेग स्टंपच्या बाहेर होता. एक सिंगल दाब. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सिंगल धावसंख्या धावफलकावर होत आहेत 52 धावा. 52. अजूनही इथून 4 धावांची आवश्यकता आहे 4 चेंडू मध्ये. गोलंदाज बंटी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. रॉय चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. सिंगलने देखील मॅच फिनिश होऊ शकतो. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरी सुटल्यास विजय. सतीश वागचौरे, ऑर्गनाइज कमिटी. चेसिंग कंपल्सरी आहे. नक्कीच चांगला निर्णय. ओ आज संधी आहे रनआउटची. आता चेंडू देखील डॉट आणि शुभमचा विकेट. मॅच आता फसली आहे इथे. आर्या फायटर्स या संघाची आता मॅच फसली गेली इथे. बंटीने षटकार खाला. त्यानंतर चांगली गोलंदाजी केली. टीमला वापसी करून दिली. आता चेंडू जे बाकी आहेत 2 आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 3. 2 गेंदे 3 रन. बंटी जरा हा मॅच फिनिश जर केला तर एक नावा रूपाला आलेला हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानात शतमध्ये आले रोनित. रोनितने आपल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या. पाहूया भरपाई करेल का. मॅच फसवली आहे बंटीने. राईट आर्म ओव्हर द विकेट. रोनित साठी हा स्ट्रोक समोर केलाय. शतरक्षक आहे रॉय. चुकी होणार नाहीये. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आलाय आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे विनय इज अ बॅक टू डग आउट. खराब परफॉर्मन्स. त्याला माहित नाही पण त्याला माहित आहे प्रथमेश मी खातो पण
एक चेंडू दोन धावा. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाते या दोन्ही संघांसाठी. एपीएलचा पैसा उचलून सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. बंटी का नाम आर्या फाइटर्स. क्या बंटी कुछ रिकॉर्ड बनाएंगे या ईट का जवाब पत्थर से देनी जा रही है टीम आर्या फाइटर्स. नए बल्लेबाज आ चुके. प्रेम गायकवाड नवीन फलंदाज आलेला आहे. रेकॉर्ड बनते ही टूटने के लिए. रेकॉर्ड कायम होईल का इथे बंटी याच्या माध्यमातून. प्रेम गायकवाड न्यू बॅटर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नो स्ट्राईकवर आलाय. मात्र स्ट्राईकवर असलेला फलंदाज इथं पाहायला मिळतं रोनित याच्यावर सर्वांच्या आता नजरा असतील. कारण की एक चेंडू दोन धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू फार महत्वाचा, दोन धावा फार महत्वाच्या. कोण बनवेल कोण थांबवणार पाहूया. बंटी वेळ जास्त घेतो मित्रा प्लीज. एक गेंद दो रन. एक चेंडू दोन धावा. बंटी चेंडू टाकलाय. चेंडू झालाय डॉट आणि मिळाला विकेट. आणि हा सामना विराट स्पोर्ट्स शेलार या टीमने जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन बुद्धात. कॉंग्रॅच्युलेशन टीमचे ओनर उमेश सोनवणे आणि ऑल टीम. कम ऑन डीजे. आर्या फायटर्स टीमचे कॅप्टन आणि A1 जोडी टीमचे कॅप्टन. चला टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय आपण. आर्या फायटर्स टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. वेलकम गौतमजी उबाले साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. पाहुण्यांचं शुभागमन होत आहे इथे. A1 जोडी चिंबीपाडा टीमचे कॅप्टन मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम रत्नराज आपण पुढे यायचंय. अतिशय जबरदस्त फटकेबाजी केली होती या मॅचचा. मॅन ऑफ द मॅच रत्नराज आपण याला जाहीर केलेला आहे. रत्नराज आपण पुढे यायचंय आणि ही ट्रॉफी नक्कीच आपल्याला दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच सतीश वागचोरे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण व्यासपीठावर पोहोचवायची आहे. रत्नराज ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅच. मित्रांनो अतिशय सुंदर अशी ही संकल्पना. ओ माय गॉड. विनीत भोईरची देखील मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणं बाकी आहे. ती देखील आपण देणार आहोत. मी पाहुण्यांना विनंती करतोय. क्या बात आहे. आपल्या पुत्राला आता ट्रॉफी त्यांचे वडील देतील. सन्माननीय गौतमदादा उबाले यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आपण. विनीत भोईर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. खूप खूप अभिनंदन विनीत भोईर अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. आर्या फायटर्स टीमचे कॅप्टन आणि A1 जोडीचे कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आर्या फायटर्स DJ ब्राव आणि सतीश वागचोरे दोन्ही आलेले आहेत. मी गौतमजी उबाले साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत.
सन्माननीय गौतमदादा उबाले आलेले आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉईन दाखवत आहे. एका बाजूला रावण ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला APL 2024. सन्माननीय गौतमदादा उबाले कॉल करतायत. सतीश वाकचौऱ्याचा कॉल आहे. APL असा कॉल आहे आणि आलेल देखील APL आहे. थँक्यू सो मच दादा. आपण व्यासपीठावर बसायचं आहे. नक्कीच नाणेफेकी जिंकलेली आहे A1 जोडीने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण आता मॅचला सुरुवात करणार आहोत. जास्त वेळ घेणार नाहीये. चला तर आपण मॅच सुरू करूया. तर मी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज तुम्हाला या VIP डायजवर पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा लॉन्च करण्यात आलेल्या आहेत स्पोर्ट भिनार या मैदानावर. अतिशय क्लास ट्रॉफीज क्रिस्टल पाहायला मिळत आहे. आमचे कॅमेरामॅन या ट्रॉफी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे.